नमस्कार, मी पूनम. माझ्या YouTube चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. इथे मी तुम्हाला व्यवस्थित सर्व अस्तर जोडून दाखवणार आहे आणि अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा हे दाखवणार आहे. तर सर्वात आधी आपण बाह्या जोडून घेणार आहोत. तर हे बघा, मी दोन्ही बाह्यांवर व्यवस्थित खुणा करून घेतलेल्या आहेत. या खुणा आपल्याला वर ठेवत बाह्या अस्तरला जोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, असं. त्यानंतर बघा, ही खूण अशी ठेवायची आहे. तर हे बघा, सुईचं कापड असं ठेवायचं खाली आणि त्यानंतर आपल्याला ही खूण वर येईल असं ठेवायचं आहे अस्तर. आणि सुईच्या साईडला हे व्यवस्थित धरलेलं आहे आणि सुईच्या साईडला तोंड केलेलं आहे बघा. त्यानंतर इथे बघा, आपल्याला या कोण्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. खालच्या साईडला धरायचं नाही, या कोण्यावरती, वरच्या साईडच्या कोण्यावरती व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि इथे आता अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत आपण टिप मारणार आहे. तुम्हाला मी पूर्ण ब्लाऊज अस्तर जोडून शिवून दाखवणार आहे आणि काही टिप्सही सांगणार आहे. त्यामुळे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, दोन्ही बाया आपल्याला संगच रेडी करायच्या आहेत. म्हणजे काय होतं, तर दोन्ही बाया एका साईडच्या तयार होत नाहीत. याही बाईला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत टिप मारून घ्यायची आहे. असं केल्याने काय होतं, आपल्या दोन्ही बाया संगच रेडी होतात. तर हे बघा, आता आपल्याला बाही पलटवून घ्यायची आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित प्रेस करत आपल्याला दाबटीप द्यायची आहे आणि अस्तरचं कापड आपल्याला वर दिसून द्यायचं नाही. व्यवस्थित बाहीचं कापड, ब्लाऊजचं कापड आपल्याला वर घ्यायचं आहे आणि अस्तरचं कापड आपल्याला आत सरकवायचं आहे. तुम्ही असेच बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपला वेळही वाचतो आणि दोन्ही बाह्या संगच तयार होतात. आता आपण अस्तर ब्लाऊज पिसाला जोडून घेऊया. हे बघा, व्यवस्थित हात असा ठेवायचा आहे मध्ये आणि व्यवस्थित प्रेस करत करत आपण टीप मारून घ्यायची आहे. हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि टीप मारायची आहे. कुठेही आपल्या चुन्या पडून द्यायच्या नाहीत बाहीला. आता आपण हे अस्तरच्या बाहीच्या कडेचं कापड कट करून घेऊया. एक्स्ट्राचं सर्व कापड आपल्याला अस्तरच्या
कडेकडे कट करून घ्यायचं आहे. तिथे मी अस्तरवर नॉच देऊन घेतले होते, तसेच ते नॉच आता मी ब्लाऊज पिसावरती देऊन घेतलेले आहे. याही बाहीचा आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया. यालाही मध्ये नॉच देऊन घेऊया. अस्तरला मी नॉच दिलं होतं, त्यामुळे मला बघावं नाही लागलं. मी आहे त्याच तिथं नॉचवरती नॉच दिलेला आहे. हे बघा, आपल्या दोन्ही बाह्या रेडी झालेल्या आहेत. आता आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग रेडी करून घेणार आहोत. त्याआधी मी इथे गळ्याचं माप टाकलं नव्हतं, ते टाकून घेत आहे. तर वरच्या साईडने 2.5 इंच घेतले आणि आपला गळा हा 9.5 इंचाचा घेतलेला आहे. आणि खालच्या साईडलाही मी 2.5 इंच आपली गळ्यारुंदी टाकून घेतलेली आहे. तर हे बघा, मी इथे चौकोनी गळा तयार करणार आहे. तर छातीचं माप 32 इंच आहे, त्यामुळे खालच्या साईडने मी 2 इंच घेतलेला आहे गळारुंदी चौकोनी गळ्याची, आणि वरच्या साईडने 2.25 इंचावरती घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये आपले शिलाई मार्जिन मिसळलेलं आहे. आता हीच रेषा आपण खडून निवडलेली दुसऱ्या साईडने मी घेतलेली आहे मारून, आणि आता इथे आपण त्याला डार्क करून घेऊया. तर हे बघा, व्यवस्थित बघायचे 2 इंच आहे का. वरच्या साईडला 2.25 इंच घ्यायचं आहे. व्यवस्थित अस्तर मी ब्लाऊज पिसावरती हातरून घेतलेला आहे, आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन धरत मी खालच्या साईडने टिप मारून घेत आहे. त्यानंतर आता आपण इथून मधून टिप मारून वर गळ्याच्या साईडला येणार आहे. तर इथे मोठ्या टाक्याची टिप मारायची आहे आपल्याला. त्यानंतर आता इथे आपल्याला परत छोट्या टाक्याची टिप करून घ्यायची आहे, म्हणजे चारची टिप करायची आहे, आणि तिथे लॉक करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला खालची टिप उसवायला व्यवस्थित येते. आता इथे आपण खडूच्या मार्किंग नुसार टिप मारून घेणार आहे. अर्धा इंच मार्जिन सोडत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित मी कट करून घेत आहे, आणि अर्धा इंच सर्व तिन्ही कोन्यांना मी ठेवले. अर्धा इंच मी इथे तिन्ही साईडला ठेवलेलं आहे, आणि कोण्यांवरती मी इथे कट लावूनही घेतलेला आहे. आता ही टिप मी उसवून काढत आहे. या टिपेमुळे काय होतं, तर आपल्या मागील भागाला कुठेही फुगा येत नाही, चुन्या पडत नाही, व्यवस्थित मागील भाग तयार होतो. आता एक्स्ट्राचं कट करून घेऊया, आणि आपण आता याला पलटी मारून घेऊया. तर हे बघा, असा मधून हात घालायचा आहे आणि कापड धरून पलटी मारायची आहे. आता आपण याच्यावरनं दाबटीप देऊन घेऊ. अस्तरचं कापड आपल्याला आतमध्ये सारायचं आहे, आणि ब्लाऊज पिसाचं कापड वर घेत आपल्याला टीप मारायची आहे.
इथे व्यवस्थित अस्तरही जॉईंट होतं आणि आपला गळाही तयार होतो. हे बघा, व्यवस्थित गळ्याच्या नुसार आपल्याला इथे प्रेस करत टिप मारायची आहे आणि अस्तरचं कापड आपल्याला आतमध्ये सारायचं आहे आणि ब्लाऊज पिसावरून आपल्याला टिप मारायची आहे. कोण्यावरती व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. कोण्यापाशी आल्यावरती व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चौकोनी गळ्याचा आकार बिघडणार नाही. आता आपण हे अस्तर ब्लाऊज पिसाला जोडून घेऊया. सर्व बाजूनी व्यवस्थित टिप मारून घेऊया. हे बघा, हाताने असं व्यवस्थित प्रेस करत आपल्याला टिप मारायची आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला कुठेही चुना किंवा घोळ पडणार नाही. आपला इथे व्यवस्थित चौकोनी गळा तयार झालेला आहे. आता हे अस्तरचं कापड मी सर्व बाजूने कट करून घेत आहे. आता इथे आपल्या कमरेचं माप आपल्याला टाकायचं आहे. तर हे बघा, 8 इंचावरती कमरेचं माप टाकलेलं आहे. तर त्यामध्ये 1 इंच टक्सचं आहे, तर 7 इंच कंबर आहे. तर बरोबर मी 8 इंचाचा मध्य काढून तिथून टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता मी हे टक्स मारून घेत आहे. तर हे बघा, आतल्या साईडने हात घालून व्यवस्थित ब्लाऊज पिसाचं कापड अस्तरला जॉईन करून घ्यायचं आहे आणि मग टक्स मारायचे आहेत. गळ्याच्या उंचीपेक्षा टक्स थोडा खालीच असला पाहिजे. तर हे बघा, खालच्या साईडला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडलाही लॉक करायचं आहे आणि डबल टिप मारायची आहे. दोरे कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हे बघा, आपल्या इथे व्यवस्थित चौकोनी गळा तयार झालेला आहे. आता आपण साईडला ठेवून घेऊ आणि पुढच्या भागाचं अस्तर जॉईन करायला सुरुवात करू. तर हे बघा, इथे कटोरीचा भाग आधी घेतलेला आहे, तर इथे मी खुणा करून घेते आणि ही कटोरी आता आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज पिसाचं कापड ठेवायचं आहे. तर अशामुळे काय होतं, तर आपल्या कटोऱ्या दोन्ही एकाच साईडच्या तयार होत नाहीत. व्यवस्थित दोन्ही साईडच्या 2 कटोऱ्या तयार होतात. तर व्यवस्थित आपल्याला असा मध्ये हात ठेवून घ्यायचा आहे कटोरीवरती, म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित ब्लाऊज पिसाला जॉईन होते आणि कुठेही फुगा किंवा घोळ पडत नाही. व्यवस्थित फिरवून फिरवून आपल्याला टिप मारायची आहे. व्यवस्थित कटोरीला अस्तर जोडून घ्यायचे आहे. बघा, हे बघा, आता मी दुसरंही कटोरीला अस्तर जोडून घेत आहे. हे बघा, असा मध्ये व्यवस्थित हात ठेवायचा आहे, म्हणजे कटोरीला कुठेही घोळ पडत नाही. व्यवस्थित अस्तरच्या कडेने आपल्याला टिप मारायची आहे. इथे आपल्या दोन्ही साईडच्या कटोऱ्या संगच तयार होतात आणि दोन्ही कटोऱ्या एकाच साईडच्या तयार होऊ नये
म्हणून मी असं करून घेत असते. तुम्हीही असंच करत जा, म्हणजे आपल्या दोन्ही कटोऱ्या एका साईडच्या तयार होणार नाही. इथे आता मी सर्व बाजूने एक्स्ट्राचं कापड कट करून घेत आहे. दोन्ही कटोरे एका साईडचे होणार नाही याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी मी हे सांगत आहे. तर हे बघा, व्यवस्थित अस्तरच्या कडेकडे मी एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेत आहे. हे बघा, व्यवस्थित कटोरी आपल्याला इथं जॉईन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर हे बघा, मी आडवा टक्स 1.25 इंचाचा घेतलेला आहे आणि उभा टक्स 2.5 इंचाचा घेतलेला आहे. तर हे बघा, कटोरी व्यवस्थित दमवून आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे. त्यानंतर आडवा टक्स 1.25 इंचाचा आणि उभा टक्स 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर हे बघा, इथे मी डबल टिक मारून घेत आहे आणि लॉकही करून घेत आहे. हे बघा, व्यवस्थित आपल्या दोन्ही कटोऱ्या तयार झालेल्या आहेत. बघा, असं दुमडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही कटोऱ्यांना. हे बघा, व्यवस्थित पफ तयार झालेला आहे आपल्या कटोऱ्यांचा आणि तिरक्याही कटोऱ्या तयार झालेल्या नाहीत. व्यवस्थित कटोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण कटोरीच्या साईडचा भाग तयार करून घेऊ. तर यालाही मी खुणा करून घेत आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हे पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत. हे बघा, मी व्यवस्थित समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत आणि त्यावरती ब्लाऊज पिसाचं कापड ठेवत आहे. त्यानंतर व्यवस्थित आपल्याला अस्तर ब्लाऊज पिसावरती ठेवून टिप मारायची आहे. तर हे बघा, मी हात कसा ठेवलेला आहे तसंच तुम्ही ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं अस्तर जॉईंट होतं, कुठेही चुन्या वगैरे पडत नाही. तुम्हाला मी इथे अस्तर जॉईन करूनही दाखवलेलं आहे आणि अस्तरचा ब्लाऊज पूर्ण शिवूनही दाखवलेला आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही व्यवस्थित कळले असेल असे मला वाटतं. अस्तर कसं जॉईन करायचं आणि अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा हे तुमच्या लक्षात आले असेल. दोन्हीच पार्ट संगच तयार केल्यामुळे काय होतं, तर आपले पार्ट एकाच साईडचे दोन्ही तयार होत नाहीत. नवीन शिकणाऱ्यांकडून बहुतेकदा असं होतं की दोन्ही पार्ट एकाच बाजूचे तयार होतात. तर तसं होऊ नये म्हणून आपण अशा खुणा करून घ्यायच्या आहेत खडून आणि संगत दोन्हीला टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या लगेच लक्षात येतं की हे दोन्ही एका साईडचे झालेले नाहीत. बघा, आता आपण हे एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया. अस्तरच्या कडेने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला इथे सविस्तर अख्खा ब्लाऊज अस्तर जोडून दाखवलेला आहे आणि शिवूनही दाखवलेला आहे. सविस्तर मध्ये कुठेही काही सोडलेलं नाही. पूर्ण ब्लाऊजची शिलाई दाखवलेली आहे.
व्यवस्थित असतं कडकडने कापड कट करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित आपले दोन्ही साईडचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण याला कटोरी जोडून घेऊया. हे बघा, व्यवस्थित कटोरीच्या साईडच्या भागावर कटोरी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत आपण इथे टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला परत डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा, व्यवस्थित धरलेला आहे मी कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग आणि लॉक करत टिप मारून घेत आहे. हे बघा, थोडस बाजू कटोरी एक्स्ट्रा झाली होती. एक रेष ते मी कट करून घेतलेली आहे आणि पुन्हा डबल टिप देऊन घेतलेली आहे. ते आपण डबल टिप देऊन घेणार आहे. हे बघा, व्यवस्थित कटोरी जॉईन झालेली आहे. आता आपण क्रॉस पट्ट्या जोडून घेऊया. तर बघा, इथे मी ब्लाउज पीसाची जी क्रॉस पट्टी आहे ती आधी जोडून घेत आहे. कटोरीच्या साईडला थोडस एक्स्ट्राच सोडायचं आहे. क्रॉस पट्टी थोडीशी एक्स्ट्राची सोडायची आहे आणि मग टिप मारायची आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन मी इथे टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण अस्तरची क्रॉस पट्टी त्यावरती अशी ठेवून आपण टिप मारणार आहोत. तर इथेही मी अर्धा इंच शिलाई मार्जिन धरलेलं आहे. व्यवस्थित जोडून घेतलेला आहे आणि आता कटोरीच्या साईडने आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे आणि तो रोल आपल्याला आतमध्ये सारून क्रॉसपट्टी दुमडून टिप मारून घ्यायची आहे. म्हणजेच एक क्रॉसपट्टी वरच्या साईडने आणि एक क्रॉसपट्टी खालच्या साईडने असे, आणि त्यामध्ये आपल्याला कटोरीचा भाग घालून टिप मारायची आहे. बघा, कटोरीच्या साईडने आपल्याला हे आज जे आपण रोल करून घातलेलं कापड आहे ते काढून घ्यायचं आहे आणि ते आपली व्यवस्थित क्रॉसपट्टी लावून झालेली आहे. यावरूनही मी दाबटीप देऊन घेते. त्यामुळे काय होतं तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसते आणि अस्तरचे कापड आतमध्ये जाते, ब्लाऊज पीसाचे कापड वर दिसते. तर हे बघा, कटोरीच्या साईडने थोडस अंतर सोडायचं आहे. क्रॉसपट्टी थोडी वर जास्त सोडायची आहे एक्स्ट्राची आणि मग आपल्याला अर्धा इंच शिलाई मारून धरत टीप मारून घ्यायची आहे. बघा, व्यवस्थित मी अस्तरची क्रॉसपट्टी त्या क्रॉसपट्टीवर ठेवून घेतलेली आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत मी इथे टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला याचा कटोरीच्या साईडने रोल करून घ्यायचा आहे आणि मध्येच घालून घ्यायचा आहे. आणि आता आपण इथे क्रॉसपट्ट्या जोडून घेऊया. बरोबर खालचे जे
टिप आहे त्या टिपवरती आपल्याला टिप मारायची आहे. हे बघा कटोरीच्या साईडने मी ते काढून घेत आहे. बघा व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपण दाबटीप देऊन घेऊया. अस्तरचं कापड आतमध्ये सारत आपल्याला दाबटीप द्यायची आहे, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येते. हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. दोरे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला वेळच्या वेळी व्यवस्थित. हे बघा या साईडला थोडे एक्स्ट्राचे ते मी कट करून घेत आहे. हे बघा आता आपण हुकपट्टी आणि आयपट्टी जोडून घेऊया. तर डाव्या साईडला आपल्याला उलटा ठेवायचा आहे डाव्या साईडचा भाग, आणि त्यावरती सरळ पट्टी ठेवून आपल्याला टिप मारायची आहे. तर हे बघा अर्धा इंच धरत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. दुमडून अर्धा इंच दुमडून आपल्याला टिप मारायची आहे. त्यानंतर हे बघा आपण जिथून टिप मारली होती तिथेच आपल्याला हे ठेवायचं आहे, आणि हे आपली हुक गुंतवायची पट्टी म्हणजेच लूप्स तयार झालेलं आहे. जो डाव्या साईडचा भाग असतो त्या साईडला आपल्याला हुक गुंतवायचं करायचं आहे. आणि हे बघा उजव्या साईडचा पार्ट आहे तो आपण सरळ ठेवून घ्यायचा आहे, आणि त्यावरती पट्टी ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिनवर टिप मारायची आहे. खालच्या साईडने हे असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग चांगली येते. इथे जर बघा मी पाव इंच ते अर्धा इंच दुमडून टिप मारत आहे. त्यानंतर आपल्याला हे शिलाई मार्जिनच्या आतमध्ये सर्व दुमडून घ्यायचं आहे, आणि इथे मी दाबटीप देऊन घेत आहे. त्यानंतर आपल्या साईडने टिप मारून घ्यायची आहे. तर ह्या साईडला आपल्याला हुक लावायचे आहेत. बघ व्यवस्थित दोरे कट करून घ्यायचे आहेत. हे बघा आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. आता हे बघा आपल्याला इथे आपल्या गळ्याचा गोलाकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. त्याच्यावरून मी खडूने जे मार्किंग केलं आहे त्यावरून टिप मारून घेत आहे, आणि नंतर ते कट करून घेत आहे. तर आपल्याला तुम्हालाही असंच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं अस्तरचं कापड आणि ब्लाऊज पिसाचं कापड निसटत नाही, वेगवेगळं होत नाही. बघा खडूने मार्किंग केले त्याच्यावरून टिप मारून घेत आहे मी, आणि त्यानंतर कट करून घेत आहे. गोट लावताना अस्तरचं कापड आणि ब्लाऊज पिसाचं कापड व्यवस्थित जोडले जावे, त्यामुळे आपण असं करून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी गोट मारून घेत आहे. गोट लावण्यासाठी आपल्याला तिरक्या कापडातल्या पट्ट्या घ्यायच्या आहेत. हे बघा मी खालच्या साईडला व्यवस्थित दुमडून घेतलेलं आहे, आणि लॉक करूनही घेतलेलं आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन आतमध्ये गुंतवत मी ही पट्टी दुमडून टिप मारत आहे. हे बघा आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं व्यवस्थित टिपेपर्यंत टिप जिथून मारलेली आहे आपण तिथून कट करून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्राचं कट केल्यानंतर काय होतं तर आपला जो गोट असतो तो पलटी मारत नाही, व्यवस्थित तयार होतो. फायनली आता इथे आपण गोट मारून घेत आहोत.
हे बघा, या साईडनेही तसंच करायचं आहे. हुकाच्या साईडला व्यवस्थित क्रॉसपट्टी दुमडून टीप मारायची आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित क्रॉसपट्टी फिरवत फिरवत टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला मी इथे स्टेप बाय स्टेप सर्व ब्लाऊजची शिलाई दाखवलेली आहे, कुठेही काही सोडलेलं नाही. तुम्ही अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता. व्यवस्थित ब्लाऊजची शिवणकाम तयार होणार आहे. त्यानंतर हे एक्स्ट्राचे कट करायचे आहे. हे एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ते गोट मारायला सुरुवात करू. हे बघा, पाठीमागचा भाग व्यवस्थित हातवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पुढचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा, दोन्ही साईडचं आपल्याला संगत दोन्ही साईडचं शोल्डर आपल्याला संगत जोडायचं आहे. त्यामुळे काय होतं, तर आपल्याला टिपची जेवढी शिलाई मार्जिन पहिल्या शोल्डरमध्ये घेतली आहे तेवढीच शिलाई मार्जिन ही दुसऱ्या शोल्डरमध्ये राहते. त्यामुळे आपल्याला हे संगत शोल्डर दोन्ही टिप मारून घ्यायचे असतात. नाहीतर आपलं एक शोल्डर बरोबर बसतो आणि दुसरा शोल्डर ढिल्ला होतो. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला संगत दोन्ही शोल्डरला टिपा मारून घ्यायच्या असतात. ते बघा, व्यवस्थित एकसारखं आहे का बघून घ्यायचं आहे. एकसारखं नसलं तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे. हे बघा, या साईडला थोडंसं एक्स्ट्राचं मला वाटत आहे, ते मी टिप मारून नंतर कट करणार आहे. तर हे बघा, मी टिप मारून घेते. या साईडलाही तसंच करायचं आहे. हे बघा, थोडं एक्स्ट्राचं आहे ते मी कट करून घेणार आहे. खोडून मार्किंग करून घेतलं आहे, त्यावरून टिप मारून घेत आहे. तर त्यामुळे काय होतं, तर आपलं अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड हे व्यवस्थित जोडलेलं राहतं. आणि आता हे एक्स्ट्राचं आपण कट करून घेणार आहोत. तर त्यामुळे काय होतं, तर बाही जोडताना आपल्याला आपली बाही खालीवर होत नाही आणि कुठे चण्याही पडत नाही. आता आपण बाया जोडायला सुरुवात करूया. हे बघा, जो बाहीचा आतील भाग आहे तो आपल्याला कटोरीच्या साईडला ठेवायचा आहे आणि जो बाहीचा फुगीर साईड आहे तो आपल्याला मागच्या साईडला ठेवायचा आहे. व्यवस्थित मी तुम्हाला इथे बाही मांडून दाखवलेली आहे आणि आपल्याला मधून बाही जोडायला सुरुवात करायची आहे. जरी आपली बाही एक्स्ट्राची शिल्लक राहिली तरी आपल्याला कट करता येते आणि जरी कमी पडली तरी आपल्याला ती शिलाई मार्जिनमध्ये ॲडजस्ट होऊन जाते. त्यामुळे आपल्याला बाही जोडायला ही मधूनच सुरुवात करायची असते. बघा, एक्स्ट्राची बाही मी कट करून घेत आहे. थोडीशी एक्स्ट्रा आली होती ती मी कट करून घेतलेली आहे. व्यवस्थित बाही जोडली का बघायची आहे. त्यानंतरच आपल्याला डबल टिप मारायची आहे. तर इथे मी आता डबल टिप मारून घेत आहे. बरोबर पहिल्या टिपेवरून आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा, टिप माझी डबल मारून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडची बाही आपण जोडून घेऊ. त्याआधी हे बघा, मधून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. तर कटोरीच्या साईडला आपल्याला बाहीचा जो आतमधून कट केलेला भाग असतो तो आपल्याला कटोरीच्या साईडने ठेवायचा असतो. जो बाहीचा फुगीर भाग असतो तो आपल्याला पाटणीच्या साईडने ठेवायचा असतो, म्हणजे मागील पार्टवर ठेवायचा असतो. आता इंच शिलाई मार्जिन धरत मी इथे बाही जोडून घेतलेली आहे. बघा, तर याही साईडला आपल्याला
डबल टिप मारून घ्यायची आहे. प्रत्येक पार्ट जोडल्यानंतर आपल्याला डबल टिप मारायची असते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, आता आपण फिटिंगच्या टिपा मारून घेऊया. तर एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट सुईचे ठेवून टिप मारून घ्यायचे आहे. हे बघा, मी असे दोन्ही पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सुईचा ठेवून टिप मारलेला आहे. आणि त्यानंतर मी हे कट करून घेणार आहे कडेकडेच. आणि त्यानंतर आता हे बघा, उलटून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर टिपा मारून घेत आहे. हे बघा, व्यवस्थित धरून आता मी इथे टिप मारून घेत आहे. ते बघू शकता, आपला पूर्ण ब्लाऊज तयार होत आलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, कडेच्या साईडला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर टिप मारायची आहे. त्यानंतर बाहीच्या साईडला आल्यावरती सुद्धा आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता इथे आपण कमरेचं माप टाकून घेऊया. तर 7 इंचावरती कंबर आहे आणि छातीचं माप हे 8 इंचावरती आहे. आणि दंडघेर हा माझा 5 इंचावरती आहे. तर हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरची आपली फायनल टिप मारून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. तर या साईडलाही मी तसंच टिप मारून घेतलेली आहे बघा. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कट करून घेत आहे. त्यानंतर हे बघा, मी पलटी करून घेतलेला आहे ब्लाऊज, म्हणजेच उलटा साईडने आपण आता याला टिप मारून घ्यायची आहे. लॉक करायचं आहे. त्यानंतर टिप मारत सरळ वर यायचं आहे आणि बाहीच्या साईडलाही आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा, सर्वात आधी आपल्याला सुईच्या साईडने एक टिप मारायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि पलटी मारून घ्यायची आहे, म्हणजेच उलट्या साईडने मग आपल्याला टिपा मारायच्या आहेत. तर हे बघा, व्यवस्थित आपल्याला कमरेचं छातीचं माप टाकायचं आहे आणि दंडघेर टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला फायनल टिप द्यायची आहे. तर हे बघा, दोन्ही साईडला मी लॉक करून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर हे बघा, इथं आपल्याला आता हुक गुंतवायचं तयार करून घ्यायचं आहे. तर हुक गुंतवायचे तयार करण्यासाठी आधी पुढे 5 हुक गुंतवायच्या जागेवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात छोटी टिप म्हणजे 2 इंचाची 2ची जी टिप असते ती आपल्याला इथं घ्यायची आहे. आणि आपल्याला खोडणी जे मार्किंग केलं आहे त्याच्यावरून हुक गुंतवायचं तयार करायचं आहे. तर हे बघा, मी बरोबर खोडीचं मार्किंग जे आहे ते मध्ये सोडत त्याच्या कडेकडेने टिप मारून घेत आहे. इथे मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची शिलाई सविस्तर दाखवलेली आहे आणि अस्तरही जोडून मी सविस्तर दाखवलेलं आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. इथं आपल्या पूर्ण ब्लाऊजची शिलाई काम करून झालेलं आहे. हे बघा, दोरे बिरे जे असतील ते आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. कुठेही आपल्याला दोरे सोडायचे नाहीत. हे बघा, व्यवस्थित आपला अस्तरचा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. गळ्याचा आकारही व्यवस्थित गोल आलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा.
माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.